मल्हार सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. कुटुंब आहे अग्निहोत्राशी, ऋषी ठेवून पर्वताशी, गेले सारे अमरावतीशी. इंद्र राजास सांगण्या, रत्ने झळकती सिंहासनी. इंद्र बैसला आसनी, अनेक अप्सरा येऊनी, करती तयांची सेवा. तेथे सेवितसे अग्नी, यमपाश सोडोनी. कुबेर नवविधी घेऊनी, सेवा करीतसे शक्राची. सूर्य शांत मूर्तीशी, चंद्र सर्व भावेशी. बृहस्पती करी स्तवनासी, त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्र नगरी प्रवशले, देवसभा देखता झाले. देवता सारे तेथे विराजले, अमरावती नगरीत. ऐसा तो देवराना, देखोनिया ऋषीगणा. स्वतः उठूनिया सिंहासना, तयसी नमस्कार करता झाला. इंद्र उवाच. दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन. तुम्ही कार्य घेऊन कवन, सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच. तुझे अभय अम्मासी, म्हणून मनी चूर पर्वतासी. आम्ही करीत होतो तपासी, आलात येथे मलदैत्य. घेऊनी दैत्य परिवाराला, आश्रमी येता झाला. आम्हासी पीडू लागला, तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरोनी, कुटुंबे अनेके पर्वते ठेवूनी. आले तुझ शरण, तू सर्व जानसी. देवराया इतके करणे, दैत्यमनी मल्ल वध करणे. आम्हासी आश्रमी स्थापने, तुम्ही निर्भय करुनिया. शक्र उवाच. त्या दैतो ब्रह्मासी आराधिले, एके अंगुष्टे तप केले. धूम्रपाना सहित जपले, तयाने झाला अमर तो. त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या मादृष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे. आमचे क्लेश वदवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून, हृदयी विष्णू चरण स्मरून. पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी तयाची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुनी. भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखिता ऋषींनी कमलनयन, केला पितांबर परिधान. रत्नजडित सिंहासन, शोभत असे मेघ सावळा. केऊन कनक किंकणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकित. कर्णी कुंडले मिरवित, हृदयी वैजयंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्म शंख चक्रा शोभी. पद्मासनी बैसले श्रीहरी, वदन सुहास्य शोभे. सौंदर्याचा निधी ओतिला, रत्नखचित मुकुट शोभला. सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदिकाधिक, कपिलमुनी सिद्ध साधक. जवळी ते सनकादिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहून आनंदले, नेत्रतयाचे जळी भरले. नमस्कारुनी उभे राहिले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच. जय जयाची पुराणपुरुषा, निरामया निराभासा. नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती. लक्ष्मी सहित राजहंसा, जगतमया जगज्जीवना. ऐशी स्तुती ऐकोनी, संतोषिला तो चक्रपाणी. मेघ गंभीर वचनी, पुसता झाला ऋषीसी. श्री भगवान उवाच. प्रसन्न झालो तुम्हासी, काय ने केले वैकुंठासी. सांगावे तुम्ही मजसी, धर्मपुत्र ऋषीवरांनो. तुम्हा ते कोणे कष्टवले, कवने पापी भेडसाविले. दुर्मंदे तपभंग केले, चित्त शोभिविले तुमचे. ऐकोनी महाविष्णूची वचने, संतोषली धर्मपुत्राची मने. नमस्कार करोनी चरणे, सांगते झाले तयाशी. ऋषी उवाच. मणिचूर पर्वतासी, आम्ही वसता तपासी. मणिमल्ल दैत्य पिडेले अम्मासी, आमचे आश्रमासी नासविले. अमरावतीचा राणा, तो मणिमल्ल जिंकिता. पिडेले अम्मा ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच. मणिमल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मास आराधिले. अमर ते झाले, कोणी जिंकू न शके तयासी. तेन हार मानती, एका त्रिंबका वाचून. चला जाऊ शिवभोनी, तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास. तोच वधिल मणिमल्ल सुरास. चला ऋषीवर्यो, कैलास भुवनीची कथा. निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवून समर्था. सांगत असे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पण मस्तु.